लसणाची पेस्ट आणि तेल. गॅस ऑन केलाय, पातेलं ठेवून घेतले. आता मी टाकणार आहे पातेल्यामध्ये तेल. इथे मी पातेल्यामध्ये 2 चमचे तेल घेऊन घेणार आहे. पातेल्यात तेल टाकलंय, तेल गरम झालेलं आहे. आता मी त्यामध्ये टाकणार आहे बारीक किसलेलं खोबरं. टाकणार आहे कांदा. कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घेणार आहे. आपला कांदा छान लालसर परतून झालेला आहे. मी त्यामध्ये टाकणार आहे आलं लसणाची कोथिंबीर, आलं लसणाची पेस्ट. रेसिपी झटपट बनवता येते. कांदा लाल झाला तर मी त्यामध्ये टाकली कोथिंबीर, आलं लसणाची पेस्ट. कोथिंबीर, आलं लसणाची पेस्ट छान भाजून झाल्यानंतर त्यामध्ये मी टाकणार आहे टोमॅटो. कोथिंबीर, आलं लसणाची पेस्ट छान भाजून झाली आहे. त्यामध्ये मी टाकते टोमॅटो व्यवस्थित परतून घेऊन मी 2 मिनिटं प्लेट झाकून व्यवस्थित टोमॅटो शिजवून घेणार. 2 मिनिटं झाकून परतून मी व्यवस्थित परतून घेणार आहे. छान असं शिजल्यानंतर मी त्यामध्ये टाकणार आहे बेसन. व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊन 2 मिनिटं प्लेट झाकून ठेवणार आहे. आता मी त्यामध्ये टाकणार आहे अंडी. अंडी टाकल्यानंतर मी लगेच गरम पाणी टाकणार आहे. गरम पाणी टाकणार आहे. तुम्हाला पाहिजे तेवढा जेवढा रस्सा बनवायचा आहे तेवढं तुम्ही गरम पाणी ऍड करू शकता. आणि छान एक उकळी काढून घेणार आहे. भाजीला अशी बारीक